सो बळी या सिनेमाच्या निमित्तानं आता आम्ही सगळे जमले आहोत. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीवर भरपूर चर्चा होते आणि जस्ट आपल्याला स्वप्नील जोशी जॉईन झाले आहेत. वेलकम स्वप्नील दादा. थँक्यू. मी ऍक्च्युली उशीर आलो कारण माझा प्रयत्न होता की प्रमोशन टाळायचं. बाकी कुठलंही कारण नाही. ऍक्च्युली मला सगळ्यांना माहिती आहे की मला खूप भीती वाटते. मी भूताचे सिनेमे बघत नाही आणि आय थिंक मी हा जर सिनेमा केला असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय कार्तिक अर्जुनला आणि विशालला जातं. कारण विशालने मला सांगितलं की आप आओ, आप नहीं डरोगे, आप आओ. कारण मैं तो शूटिंग पे आने को रेडी नहीं था की पागल मैं नहीं करूँगा. मी आयुष्यातला पहिला सिनेमा पाहिला लपाछपी. हॉरर पहिला आयुष्यातला हॉरर सिनेमा पाहिला लपाछपी. आणि लपाछपी मी सगळे लाईट ऑन ठेवून दिवसा घरात 8 माणसांचे आवाज ऐकू येतात वगैरे असं बघितलं. आणि लपाछपी बघायला मला 6.5 तास लागले होते. तर 10-15 मिनिटं बघितलं. एक हॉरर स्केअर मोमेंट आली की मग मी नंतर अर्धा तास इकडे तिकडे टाइमपास करतो, फिरायचो. आणि तू बळी केलास आणि मी अख्खा बळी केलाय. आय थिंक तर म्हणून मी उशिरा आलो ऍक्च्युली ऑनेस्टली. पण ऍक्च्युली त्यांनी खूप स्कॅरी काही इन्सिडेंसेस सांगितले, खरे किस्से. ते जेव्हा इन्व्हेस्टिगेट करायला गेलेले, घोस्ट हंटिंगला गेले होते, त्याने का मला गॅजेट पण आता दाखवलं. सो खूप अजून किस्से आहेत त्यांच्याकडे सांगायला. तुझी वाट बघत होते ते आपण मी गेल्यानंतर सेगमेंट. पण मला ऍक्च्युली ना विचारायला आता प्रश्न यायला की म्हणजे मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात असं पण इथे पण असं असू शकतात कारण का की जैसे हम देखते हैं हमेशा कि ऐसा कोई पुरानी हवेली 50 साल नहीं गया हुआ बंगला असंच असतं का नाही. इट कैन बी एनीवेयर अराउंड. एक्चुअली हम बात ही कर रहे थे कि वहाँ पे भी हो सकता है. बोल रहे थे घड़ी से कुछ आवाजें वाइब्रेशंस आ रहे से बोल रहे थे. It can be anywhere. हमारी बात हुई थी जैसे मेरा घर हॉन्ट हुआ था जिस वजह से मैं इन्वेस्टिगेटर बनी. तो सो इन मिडल ऑफ द सिटी. और तब वो इन्वेस्टिगेटर नहीं थी. तब मैं इन्वेस्टिगेटर नहीं थी. दैट वो ही चीज ने मुझे पुश किया टू बिकम एन इन्वेस्टिगेटर. एक्चुअली योर ओन होम वाज हॉन्टेड. यस, इट वाज हॉन्टेड. And that is right now our office. Yes. न्यू सिटी का कहना have fun now. अच्छा मैं इसको तो ask you, मतलब अगर बहुत crowded जगह है जी, and now you know कि आप gadget से भी you suspect that there's something is there और आप feel भी करते हो. तो अभी ऐसा कभी हुआ है कि the place is very crowded but now you started feeling that there is some spirit or something like that. Yeah. Have you ever It has happened. हम एक मीडिया के साथ एक इवेंट कर रहे थे तो there were 30 मीडिया पीपल. कैमरा था, लाइट्स थी, सब कुछ था. उसके बीच में हमको वो जो मैंने आपको डिवाइस दिखाया स्पिरिट बॉक्स है उसमें से आवाजें निकलना आ गया. एंड सारे 30 लोग सुन रहे हैं कि आवाजें आई. सेम सेंटेंस, निकल जाओ यहाँ से, निकल जाओ यहाँ से. दैट वाज द वर्ड, कंप्लीट निकल जाओ. क्योंकि हमने पूछा था कि आप लोग चाहते हो हम यहाँ पे रहें या निकल जाएं. तो वर्ड था निकल जाओ. डोंट स्टे. क्लियरली सुना. सिर्फ हम दोनों ने नहीं, 30 लोगों ने सुना. तो वो नहीं है जो हम अदरवाइज फिल्मों में देखते हैं या जो लेमैन के परसेप्शन होता है कि अंधेरे में ही होगा नहीं, या सेक्लूडेड जगह में ही होगा या बहुत साल से या बहुत टाइम से अगर कोई वहाँ गया नहीं है या यू नो इनहैबिटेड है तो ही ऐसा कुछ नहीं. एनीवेयर एनी टाइम एनी प्लेस. एनर्जी लाइक यू एंड मी. इट्स एन एनर्जी. इट्स एन एनर्जी सो इट कैन बी एनीवेयर. एंड कभी-कभी तो मैनिफेस्टेशन इस हद तक होती है उनकी कि आप उनसे बात करके चले जाओगे एंड आप पता भी नहीं चलेगा कि वो स्पिरिट्स से करके. अच्छा. What? या सो देयर वाज अ सर्वे. नहीं मैं नहीं समझा. जैसे मतलब किसी से बात कर रहे हो. हाँ मतलब सपोज अभी आप हम लोगों से बात कर रहे हो सो देयर इज अ हाई चांस कि यू माइट हैव रियलाइज कि वी माइट बी स्पिरिट्स. अच्छा ऐसा हो सकता है. हाँ, That there was a is- survey कि Yeah. out of 7 people you meet on the street, one is a spirit and आपको आइडिया नहीं कि वो स्पिरिट है करके. But that is अंदर उसके- स्पिरिट है. नहीं वो स्पिरिट है. वो स्पिरिट पर बहुत हाई मैनिफेस्टेशन हुआ है कि वो आपको ह्यूमन फॉर्म में दिख रहा है. अदरवाइज इतना हाई मैनिफेस्टेशन नहीं होता है नॉर्मली. That's true. Can I touch you? I'm not a manifestation. She's real. No, but you know अभी अपन हंस रहे हैं but बहुत scary thought है ये. बहुत scary thought है. Any places that you been to मुंबई में जहाँ बताओ. मुंबई में तो सर सबसे अभी आई थिंक वी टॉक अबाउट मुकेश मिल्स. मुकेश मिल्स से मैंने बहुत शूट किया है हाँ. बट वो एक ही पोर्शन में शूट कराते हैं. देयर आर लॉट ऑफ पोर्शंस जहाँ पे आपको जाने नहीं देते. आई डोंट नो व्हाई बट नाउ मैं ये नया सुन रहा हूँ. जी. तो मुकेश मिल है मुंबई के आसपास. पुणे में बहुत सारे हैं. जैसे कि मुंबई में हम उस दिन आपके साथ शेयर कर रहे थे हम एक जर्मन ग्रेवयार्ड गए थे इन्वेस्टिगेशन करने के लिए. तो वॉल्डर मुंबई वॉन में? के बाद मुंबई में, मुंबई से थोड़ी 20 सी घंटे के दूर, दूर हाँ, में थोड़ी सी होगा. दूर है. एक आधा घंटे का दूर होगा.
एंड वहाँ पे वर्ल्ड वॉर 1 में जब जर्मनी एंड अलाइड पार्टी जब हार गए तो उनके जो प्रिजनर्स ऑफ वॉर थे उनको इंडिया लाया गया था। एंड इंडिया में यहाँ पे एक विला है, वहाँ पे उनको टॉर्चर किया जाता था, उनको मारा जाता था। एंड उनको एक दूसरे जगह पे जो कि 15 मिनट दूर है वो टॉर्चर घर से, वहाँ पे उनको दफन कर दिया गया। एंड दैट प्लेस इज अबैंडन्ड, वहाँ पे कोई नहीं जाता, किसी को आइडिया भी नहीं वहाँ पे ग्रेवयार्ड है। हमने वो जगह टॉर्चर जगह इन्वेस्टिगेशन किया था एंड वहाँ पे हमको कंफर्मेशन आया था कि वहाँ पे जर्मन सोल्जर्स की स्पिरिट्स है अभी, क्योंकि हमने उनको ट्रिगर करने के लिए, प्रोवोक करने के लिए हमने वहाँ पे वर्ल्ड वॉर के गाने लगाए जो कि ब्रिटिशर्स गाते थे, जर्मन लोग गाते थे। एंड सर आप बिलीव नहीं करोगे, हमने डॉक्यूमेंट किया हुआ है कि फोन में प्ले हो रहा है, सर हो चुका है, मतलब वो पूरा लोड हो चुका है, नेटवर्क प्रॉपर आ रहा है, 4G है, सब कुछ है, मोबाइल फोन अपने आप पॉज हो जा रहा है, पॉजिंग ऑन इट्स ओन, चलने ही नहीं दे रहा है वो गाना, They didn't want to hear the चलने ही song. नहीं दे रहा। And we confirmed also, हमने पूछा is it you जो आप ये stop कर रहे हैं? Is this irritating you? Is it irritating you? And we got an immediate response of yes. And then we found the graveyard, and वो graveyard में तो it's graveyard में मतलब इतना हद तक वो कर सकते हैं, they can also manipulate our ability to think thoughts. That was one place where first time we witnessed something like that, जहाँ पर हमारा mind manipulate हो रहा था. मतलब it's We like could chaos. feel our mind getting manipulated, and we were not able to stay stable अच्छा, you're playing with your mind. with our minds. क्योंकि एक जगह पे ऐसा हुआ, हमारे साथ जो इन्वेस्टिगेटर आया है शिवा, उनके पास एक डिवाइस था, वो असली है ना? You don't know? ये तो मतलब मैं हाई कर रहा हूँ उधर को। and he was having this device EMF sensor, and suddenly उनको replies आती हैं and इतनी constantly आ रही है, it's like कि वो उसी के ऊपर बैठ गया वो spirit, वो device के ऊपर, and वो एक direction में ही आ रहा है, तो उनको लगा कि it is calling a particular direction में, तो वो ऐसा ना आपको चढ़ के जाना पड़ेगा because वो एक cliff में है, तो वो चढ़ के गया, सब कुछ किया, एक ग्रेव के पास पहुंचा and गायब हो गया। So it took the spirit took him to that spot and just left him वहाँ पे। And वहाँ पहुँचने के बाद I then saw an apparition at the other end, and I was like नहीं यहाँ नहीं उधर जाओ। So it was like playing with us कि यहाँ भागो वहाँ भागो and then playing around. Manipulate कर रहा है। It made us leave our most costly camera also, तो हम घर आने के बाद फिर से वापस गए at night, जो कि हम कभी नहीं करते कभी because नहीं हम हुआ है peace that बना we के are आए। अच्छा, तो उन्होंने आपको ऐसा इंस्टिगेट किया कि आप सामान भूल जाओ? Yes. And it made us go back. हम रात को भी फिर से Hats off to you guys. Oh my God. पर मुकेश में मुझे तो एक बार ऐसा हल्का सा फील हुआ था। Really? हाँ, मैं एक बार शाम में गया था रेकी के लिए, तभी उस दिन कोई शूट नहीं था मुकेश में पे, तो मैं और मेरे डीओपी गए थे हम लोग मुकेश में रेकी करने के लिए। तो हम ऐसे ही घूम रहे थे, मुकेश बोला आप चले जाओ देखो क्या है क्या नहीं। तो वो घूमते घूमते हम पीछे एक जगह पहुंच गए और एक छोटा सा एक एरिया है, एक ऐसा इतना सा रूम होगा शायद, उस रूम में हम अंदर ने एंटर किया, जैसे हमने एंटर किया ना सडनली टेम्परेचर 5-6 डिग्री कम हो गया। सडनली एक कोल्ड वाइब आया और मैं और डीओपी हम दोनों बस एक दूसरे को देखे और हमको लगा नहीं कुछ गड़बड़ है, और तुरंत वहाँ से निकल गए और सीधा बाहर ही Is that a निकल sign? गए। Yes, that is a sign. अगर टेम्परेचर सडन ड्रॉप इन टेम्परेचर होता है, so that means that और taking बॉम्बे की energy धूप to manifest. में सडनली आपको ठंड लगने लग जाए, वो भी ओपन स्पेस में, ऐसा नहीं कि वो बहुत बंद है, उसमें वो विंडोज है सब कुछ है, Still. अंदर आते ही वो टेम्परेचर ड्रॉप हो गया। नहीं, मैंने मैंने बोलते बोलते मुझे ऐसा फील हुआ, उस दिन ऐसा फील हुआ था, दोनों ने निकलो यहाँ से। मैं मेरे लिए क्यों ये सवाल रेलेवेंट था, बिकॉज बॉडी ऑल्सो टॉक्स ऑफ दैट। हमारा जो प्रीमाइस है, मतलब कहानी तो खैर इज अ डिफरेंट थिंग, उसके बारे में बात नहीं कर पाएंगे, बट ही बी एबल टू एलैबोरेट मोर, बट बॉडी इज अगेन अ प्रीमाइस वेयर किसी लीस्ट एक्सपेक्टेड जगह लाइक अ हॉस्पिटल, वहाँ पे ये सारे एनकाउंटर्स हैं, तो विच इज अगेन एज अ प्रीमाइस मुझे बहुत डराता भी है और मुझे बहुत अनर्व करता है, बिकॉज हॉस्पिटल इज मतलब उससे ज्यादा भीड़ कहाँ होगी, या उससे ज्यादा लोगों का आना जाना, ज्याला आपण मराठीत लोकांची वर्दळ म्हणतो, ती वर्दळ अजून हॉस्पिटलपेक्षा जास्त कुठे असणार. सो हॉस्पिटल सारखा प्रिमाइस जेव्हा विशालने घेतला तेव्हा आय वॉज व्हेरी स्केप्टिकल, नॉट बिकॉज I was very sure about what he is and what he is capable of. पण मला असं वाटलं होतं की अरे म्हणजे इथे कसा तो घाबरवणार, इथे कसा तो, पण ते मी फर्स्ट हँड अनुभवलंय शूट करताना.
ऑफकोर्स आणि सिनेमा बघितल्यावर मला वाटतंय की हा जर ती इमोशन आली किंवा ती एनर्जी आली तर मग डझंट मॅटर की गर्दी आहे का एकटा आहे का कोण आहे काय करेक्ट. तो फरक पडणारच म्हणजे विच इज वाय आज दिस क्वेश्चन की असं होत आहे अदरवाइज भी की आणि तीच ऍक्च्युअली बडीची ब्युटी आणि चॅलेंज पण होता आपल्यासाठी होय कि भीड़ की जगह पे कैसे हम उसको हाँ। content दिखाएं, कैसे And हम daylight. दिखाएंगे and daylight. And daylight, Yeah. daylight. Which is another thing amazing about Vishal. कि मला as a layman मेरा perception था कि negative energy और भूत म्हणजे रात्र, भूत म्हणजे अंधार, भूत म्हणजे darkness. Almost day है, night हाँ almost day आहे म्हणजे most of the film happens in day and the entire scare काय म्हणू आपण त्याला त्यामुळे ते नाहीये की रात्र झाली की आता घाबरायला पाहिजे हा. कन्व्हेन्शनल लेमॅन Correct. आपल्याला इतके वर्षाचा जो पगडा आहे Correct. तो नाही सो असं कधी होतं की डे एन्काउंटर्स वगैरे पण Yeah. Yes. इनफैक्ट हम लोग गोवा गए थे एंड वी वर इन्वेस्टिगेटिंग अलग अलग लोकेशंस इन गोवा. वी स्पेसिफिकली वेंट 6 AM 7 AM इन्वेस्टिगेशन स्टार्ट करने के लिए जस्ट टू सी कि एक्टिविटीज में कुछ चेंज है फ्रॉम बिकॉज नाइट एक्टिविटीज, आफ्टरनून एक्टिविटीज एंड मॉर्निंग. एंड वी फाउंड कि वहाँ पर हमें सबसे ज्यादा कम्युनिकेशन मिला सुबह 6 बजे. इन मॉर्निंग इन्वेस्टिगेशन. 6 बजे के इन्वेस्टिगेशन में वी गॉट रिप्लाई जो कि हमको रात को 3 बजे भी नहीं मिलती है. Because generally से कहा जाता है ना कि 2-3 रात का जो समय होता है Again, layman पे हमने जो सुना है Exactly. क्योंकि वो क्या होता है ना, कॉमन मिसकंसेप्शन ये होता है कि रात को ही स्पिरिट्स आती हैं, एक्टिवेट हो जाती हैं, पावरफुल हो जाती हैं, लेकिन रात को सबसे ज्यादा एनवायरनमेंट क्वाइट हो जाती है. That's the only reason. चीजें That's the अच्छे से only सुनाई reason. देती हैं जो कि दिन में नहीं देता हाँ, है. बहुत डिस्ट्रैक्शन नहीं होता. एग्जैक्टली. Right. जल्दी आदमी पकड़ लेता. पकड़ लेता है. 24 आवर्स होती हैं एंड एक्टिविटीज गो टू द एक्सट्रीम समटाइम्स एट एनी पॉइंट ऑफ द डे. So और ये सेन्सिटिव्हिटी खास करके ना हॉरर फिल्म बघितल्यानंतर ही सेन्सिटिव्हिटी वाढते. वाढते. हा, असं मी awareness वाढतो. एक्सपिरियन्स हा. केलंय कारण मी जेव्हा लिहितो हॉरर, जेव्हा मी आपण डिरेक्ट करतो, जेव्हा आपण सेटवर असतो तेव्हा आपण नेहमी त्यात असतो ना आपण कसं तो क्रिएट करायचा, कसं काय करायचं. आणि मी जोपर्यंत घाबरत नाही तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन होत नाही सेटवरच. बरोबर ते स्टेज करताना. बरोबर आणि त्याच्यामुळे ते सेन्सिटिव्हिटी एवढी वाढते की मी जर घरी परत आलो आणि त्याच बेडवर 15 वर्ष झोपलोय पण तरी मला असं वाटतं की कोणतरी चालू आहे. कोणीतरी काय कसला तरी आवाज येतोय. तर ते नेहमीच होतं असं. तेव्हा पण ऍक्च्युअली तेव्हा सॅटिस्फॅक्शन होतं हा आपण चांगलं काम करतोय हे होत चाललंय. ओके फाईन. इट वाज अ कन्फर्मेशन आ गया. म्हणजे ऍक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो की बळीमध्ये विशालनी म्हणजे अर्थात तो त्याचा प्रोसेस होता आणि मला खूप मजा आली पण ऍक्टर म्हणून विशालनी शूटला जाईपर्यंत मी पण भूत पाहिलं नव्हतं. जनरली कसं ना बॅक एंडला की हिरो आहे किंवा की नाही अरे इसको दिखाते इसको पूछते हैं पण विशालने मला सांगितलं सर मेरे पे ट्रस्ट करो आणि आय ही ऑल्सो टेल यू दॅट आय ब्लाइंडली ट्रस्ट आय नेव्हर क्वेश्चन हिम कारण ज्याला ज्यातलं कळतं त्याचं ऐकावं या मताचं मी आहे. सो I trusted him blindly with the film, with everything about the film. I have zero inputs. If you like my work, it is entirely what Vishal has made me do in the film. पण त्यांनी मलाही ते दाखवलं नव्हतं आणि त्याचं म्हणणं होतं की नाही मला ते मोमेंट्स पाहिजेत. सो मीही कधीतरी हातच पाहिलाय, मीही कधीतरी पायच पाहिलाय, मी कधीतरी केसेस पाहिलेत until the big exposure where Correct. we come face to face or if we come face to face or whatever that moment in the film might be. पण सो ती स्केअर मोमेंट तो म्हणजे शूटिंगला पण त्यांनी ते ठेवलं होतं. तो उसमें मेरी हालत खराब हो रही थी. मेरे को मालूम है एक्टर है फिर भी मेरी हालत खराब हो रही थी. ऍक्च्युअली में तो क्या होता त्या ट्रस्टच्यामुळे थँक्यू कारण तो ट्रस्ट खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो तुम्ही मला दिलाय त्याच्याबद्दल खूप आभार. आणि तुम्ही पूर्णपणे माझ्यावर ट्रस्ट केलाय कारण हा जॉनर खूप वेगळा आहे तुमच्यासाठी. 100% केलेला नाहीये 100%. आणि मला पण असं वाटत होतं कसं होईल ते ऍक्सेप्ट करतील की नाही करतील ही स्टोरी कसं होणार आहे पण ते खूप छान झालं. म्हणजे तुम्ही जसं केलंय मला वाटतं की तुम्ही नेहमीच करावं बरं. आता ठीक आहे आता कधी मी करेन तुझ्यावर नक्की करेन. आता मला धीर चेपला असं कधीच म्हणू शकणार नाही मी हॉररच्या बाबतीत पण ऍटलीस्ट आय अटेम्प्ट इट. लेकिन आप तीनों से एक क्वेश्चन है, अगर बाय चांस यू सी अ स्पिरिट राइट इन फ्रंट ऑफ यू, आप लोगों का फर्स्ट रिएक्शन क्या होगा? व्हाट इज द फर्स्ट रिएक्शन यू एक्चुअली सी अ स्पिरिट? इफ आई फिगर आउट इट्स अ स्पिरिट आई विल बी स्कैर्ड. नहीं मतलब स्कैर्ड के बाद like will you be asking question or you start नहीं protecting I'll be scared. भागो. in that case मी
जरा काम होते. लाईक आय हॅड वन एक्सपिरियन्स. मी काहीतरी 8वी-9वीत होते. तू सेन्सिटिव्ह आहेस ना असं तुम्ही आणि- बोलली होती हो पण मी बोलले होते. फक्त मी घाबरले नाही. आय वॉज व्हेरी काम. मला कळलं होतं काय येते. सो आय वॉज काम बिकॉज आय वॉज विथ माय फैमिली. आणि गावी गेले होते मी आणि आम्ही जंगल से हम लोग जा रहे थे और जंगल से उतर के खेत में से मेरी गाड़ी जा रही थी. सो मुझे आदत है गाड़ी के पीछे के सीट पे बैठ के ऐसे जो जा रहा है रोड वहाँ पे वो देखती मुझे अच्छा लगता था. और जब वो खेत में से उतरी ना गाड़ी तो गाड़ी स्लो हो गई थी. इट वॉज वेरी स्लो. आणि माझं लक्ष गेलं झाडाच्या टॉपवर म्हणजे ऊपर देख रही थी. आणि एका लाईक मला अजूनही क्लिअर आठवतंय झाडाच्या टॉप वरून एक व्हाईट गेलं काहीतरी. मला वाटलं काय म्हणतात त्याला वेपर किंवा वाफ असेल एक तसं. इसलिए मैंने और ऐसे देखा कि ये मैंने क्या देखा तो एग्जैक्टली दूसरा भी गया उसके साथ. एंड देन I got the feeling that I saw something. But because I was with my family, I didn't react in that way. मैं घर आई, मैंने मॉम को बोला ऐसे ऐसे नहीं. So even my mom was still कि okay fine, आता शांत हो, काही नहीं, this is that. But I knew that was something was there. And it was dark, but still I could see the white thing, white things going. What is with white? मतलब why white? Why not blue? Why not yellow? Why white? व्हाइट साड़ी हो गया वही सेम चीज. Again, वो हमने तो फिल्मों में देखा है, but does it always be? Is it always white or It was like a figure I could figure out. कि दो figures गए, इतना तो मैंने देखा. तो व्हाइट का सर क्या है कि कॉन्सेप्ट अभी के व्हाइट हैज ऑलवेज बीन द कलर ऑफ प्योरिटी. तो पहले जमाने में ना एंशिएंट टाइम्स में ये माना जाता था कि जो सोल है इंसान की इज वेरी प्योर. तो अगर सोल अगर कभी किसी को दिखता है तो बिकॉज इट इज वेरी प्योर इट शुड बी व्हाइट इन कलर. तो वो कॉन्सेप्ट अभी जनरेट होके हम लोग फिल्मों में सीरियल्स में व्हाइट यूज करते हैं. बट इन रियलिटी इट इज नॉट लाइक दैट. नॉट नेसेसरली लाइक दैट. वो मतलब कि ज्यादातर the clothes in which they have passed मतलब कि जो उन्होंने लास्ट में पहने थे उसमें भी मैनिफेस्ट कर सकते हैं. और जो मिस्ट जो आपने देखा दैट इज द मोस्ट बेसिक काइंड ऑफ मैनिफेस्टेशन. दैट इज द बेसिक. उससे बढ़कर बाकी चीजें होती हैं फिर. तो आपने देखा कि वो जो स्पिरिट्स है वो सब कुछ नहीं कर सकते जो इंसान कर सकता है. उनको भी एनर्जी चाहिए होती है. इसलिए हम लोग जब आहट देखते थे तो भूतों का सर नहीं होता था. तो असलियत में भी वैसे ही दिखता है कि सर नहीं है लेकिन उनमें खून नहीं लगा होता है. इट इज के उनको एनर्जी नहीं मिल रही है मैनिफेस्ट करने की. तो आपने कटा हाथ देख लिया या फिर पैर देख लिया मींस उतनी ही एनर्जी मिली है कि वो खाली हाथ मैनिफेस्ट कर पाए या आधी बॉडी मैनिफेस्ट कर पाए. सो उनके मैनिफेस्टेशन से फॉर्म लेते हैं. हाँ एनर्जी से वो मैनिफेस्ट होते हैं. लाइक दे आल्सो नीड एनर्जी टू डू समथिंग. अब वो एनर्जी उनको कौन देता है? अर्थ से लेती है एनवायरनमेंट से. हमारे गैजेट्स ड्रेन हो जाते हैं जब हम इन्वेस्टिगेशंस के लिए जाते हैं. आई एम रियली होप दैट ये कैमरास के मल्टीपल बैकअप्स हो रहे हैं. नहीं तो कैमरा भी जाता है फुटेज जाते हैं फुटेजेस चले जाते हैं. सो दे ड्रेन फ्रॉम वेरेवर जो भी सोर्स उनको मिलता है वहां से देखो. या वी हैव to see. इवन द जर्मन ग्रेवयार्ड में हम जब शूट कर रहे थे हमारे साथ पूरा सारे ड्रोन के फुटेज का होगा. That is very common. सारे ड्रोन नहीं इसलिए हमारे भी हॉरर सेट पे कभी जनरेटर्स बंद हो जाते हैं. कैमरा हॉरर फिल्म में ज्यादा होता है. अच्छा कहीं ना कहीं कुछ ना कुछ गड़बड़ चल रही है. क्योंकि सर आप लोग कॉन्स्टेंटली थिंकिंग अबाउट द स्पिरिट वर्ल्ड नो सो दे नो यू आर थिंकिंग अबाउट इट. एंड आप मतलब वो जो हम सुनते थे मुझे हमेशा ऐसा लगता है कि इट्स यिंग एंड यांग. हां मतलब अच्छा है तो बुरा है, सही है तो गलत है. Correct. अदरवाइज यूनिवर्स का बैलेंस ही मेंटेन नहीं होता. Very true. So how true is it that all spirits are either good or bad? और ऐसा नहीं है. There are good and bad both. There are combination of good and bad. It's very simple. So it's like human beings. It's जैसे like हम होते हैं, human अच्छे भी होते हैं, beings. बुरे भी होते हैं. Exactly. या different situation पे differently react भी कर जाएंगे. Exactly. Okay. And is the human being who has died and crossed. So उनकी जो personality होती है वो die नहीं करती है. That is retained. So So a basically good अपनी person will personality stay को good. मतलब उसको पकड़ के चलते हैं आगे. Yes. बिकॉज देयर हैव बीन केसेस जहाँ पे हमने इन्वेस्टिगेट किया है एंड द स्पिरिट हमको छोड़ना ही नहीं चाहती है. Yeah, it's सालों बाद कोई आया है उनसे बात करने के लिए. They don't want to So we are let us saying go. bye. अब चाहते हो चले जाए. नहीं जाओ तो sad story. Yeah. And that room जहाँ से हम ये कम्युनिकेशन हो रहा था that was closed for 50-60 years. मतलब पूर्वजों ने बंद करके रखा हुआ है कि नहीं खोलना उसको. लेकिन अभी जरूरत पड़ी तो वो खोले हैं and activities चालू हो गई हैं. And there are many who have blessed us.
Yeah. They have actually blessed us, you know. आई एम श्योर उनमें ताकत भी ज्यादा होती होगी, so that blessing also must be Yes. powerful because So we have this device called TriFeed. फिल्मों में देखा नहीं It's an EMF meter. ये दिखता है। दिखता है अच्छा So ये जो it's detecting EMF right now. So ये जो आपको दिख रहा है 1 point something 1.2. 1.2 ये यहाँ का बेसिक रीडिंग है right now. So ये कहाँ से आ रही है, जो इलेक्ट्रिकल अप्लायंसेस हैं वहाँ से आ रही है. तो the moment we take it closer ये बढ़ेगा. लेकिन जब हम लोग वो जर्मन वाला ग्रेवयार्ड इन्वेस्टिगेट कर रहे थे, ये जो चीज है this went to 300. This was in my hand. हाँ. This और was in वहाँ पे my electricity hand. कुछ नहीं कुछ है. नहीं था. I'm holding it like this. इसकी रीडिंग was 0.8. मैंने कम्युनिकेशन शुरू किया, क्वेश्चंस पूछने शुरू किए. It spiked to 300. ये मेरे हाथ से गिरते गिरते बचा. It was like, you know, even I freaked out. इतना वाइब्रेट। 300. भाई बंद कर दो प्लीज प्लीज बंद कर दो। See यहाँ से यहाँ तक भी डिफरेंस है काफी. हाँ लेकिन बंद कर दो। This is a TriFeed. नॉर्मल है 1 पॉइंट होता है 9 Yeah, that's normal. Yeah. सुपर रख कहीं गलती से डिटेक्ट हो गया तो गलती बाकी का इंटरव्यू नहीं कर पाऊंगा। But you all carry some food here, like very interesting. Yeah. So they help us. I love the iPhone. I'll stick with that as a gadget. So I think there are a lot of misconceptions also A about lot. what will you say about that? त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे उदाहरणार्थ खूप लोक त्याचा गैरफायदा घेतात. हाँ. खूप लोक खूप वाईट काम करतात त्या पार्श्वभूमीवर. Correct. म्हणजे असं म्हणतात ना की आपण कोणाबद्दल तरी म्हणतो बघा कि अरे अच्छा आदमी यार उसको मिलने के बाद बदला अच्छा आदमी है मैंने बहुत नॉनसेंस सुना था उसके बारे में जैसे देयर आर लॉट ऑफ मिथ एंड नेगेटिविटी अटैच्ड टू स्पिरिट्स एंड ऑल दैट एंड अभी आपकी बात से ऐसा लग रहा है की नाही चांगले पण असतात चांगले ब्लेस पण करतात चांगली माणसं असतात माणसांसारखी असतात जशी चांगली वाईट माणसं आहेत तसं तेही चांगले वाईट आहेत सो त्या या ज्या नेगेटिव्हिटी बद्दल ज्या मिथ्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता I Because think when we say spirits, we by default feel Negative. बुरा है, हाँ. गलत है, गंदा है, डार्क है, तकलीफ है. हाँ. So because I think at the core of body, I don't know if you'll be able to keep it. Vishal, you can decide. The core of the film is also very positive. Correct. Body is not a negative film per se. There's a It's a human definite story. Correct. It's a human story. There's an emotion to it. So that's the way I tackle ghost stories also. At the end of the day, as you rightly said, that they were human at some point. of Yes. time. So at the end of the day, they are all human stories. Correct. So, सबसे पहला एक बहुत बड़ा मिसकंसेप्शन है स्पेशली हमारी कंट्री में कि उसके अंदर भूत घुस गया कि सो एंड सो इंसान के अंदर भूत घुस गया. Okay. भूत किसी के अंदर नहीं घुस सकता. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट मिसकंसेप्शन. Really? Yes. So it is like we are not the body. Normally क्या होता है कि लोगों को लगता है कि हम एक बॉडी हैं और हमारे अंदर एक आत्मा है या सोल है. Correct. It's actually the other way around. We are a soul and we have a human body. And it's not a dual SIM card कि एक बॉडी के अंदर दो आत्माएं घुस जाएंगी. It cannot happen because we are a soul. तो जसं की इसमें भूत त्याच्या मानेवर भूत बसलंय किंवा हाँ. त्याच्या डोक्यात what is that? So that is what happens is कि now we have an auric field. हमारी जो एनर्जी है ऑरा है उससे वो अटैच कर लेते हैं, अंदर नहीं घुसते हैं. It's called spiritual attachment. That is a spiritual attachment and वो उससे मैनिपुलेट करते हैं इंसान को, इंसान की And सोच, वो थॉट्स. इंसानों के बीच में भी होता है. आपने देखा होगा, सपोज इफ यू गो टू योर बेस्ट फ्रेंड जो कि सैड है, डिप्रेस्ड है फॉर सम रीजन, आप उसके पास बैठो बिना रीजन आप भी सैड हो हम जाओगे. भी सैड हो जाते हैं. तो So that's इसलिए why हम ऐसे लोगों से कभी दूर रहते हैं. Yeah. कुछ लोगों के साथ ज्यादा मिलना. Exactly. That So is your it. friend has Oh, it's a similar possessed you. possessed you अच्छा. that way. That's So जो possession. अच्छे इमोशंस हैं, बुरे इमोशंस वो आपके नहीं है. You are just catching to the emotion जो Because of- उनकी हैं. हाँ. He's all तो Same इसमें फिर happens. वो जो वॉइस मैनिपुलेशन होता है कभी वो तो सर बहुत बार डिबंक हो जाता है. हाँ. जैसे ही वॉइस मैनिपुलेशन Debunk हो गया, मतलब हम उसका- उसको वो गलत है, साइंटिफिक वो scientifically- एक्सप्लेनेशन निकाल सकते हैं हम उसका. केस अच्छा नहीं है. ओ मतलब वो साइकोलॉजिकल है ज्यादा. हाँ, जैसे कि आवाज निकालने को साइकोलॉजिकल टर्म इज ग्लोसोलालिया. ग्लोसोलालिया एक टर्म है जिसमें इंसान डिफरेंट आवाजें निकाल सकता है. हमको पता नहीं है, लेकिन अंडर सर्टेन सर्कमस्टेंसेस चीजें हो सकती हैं. और फिर वो कभी-कभी अलग लैंग्वेज में बात करते हैं. हाँ, सब भी होता है. वो तो सर अभी कैसा है कि कहीं ना कहीं जिंदगी में हम लोग, जैसे कि अभी आपको हिंदी, मराठी, आपका नेटिव लैंग्वेज इंग्लिश कितना कुछ आता है. कभी कभी आपने कोई मूवी देखी होगी जो कि डिफरेंट लैंग्वेज का होगा. तो जो कि वो भी बहुत रेगुलरली नहीं होता है.
होता है कि hardly होता It's है very rare. 1 out of 10 cases. It's very So rare. they talk in the language that they have been in. Yes. एंड ये जो भी है, इवन इफ द स्पिरिट इज ट्राइंग टू मैनिपुलेट, वो अगर थॉट्स मैनिपुलेट कर रहे हैं या फिर उनके व्हाटएवर यू नो, इफ दे आर ट्राइंग टू सेंड सम मैसेज थ्रू दैट पर्सन, वो अंदर नहीं घुस सकता. दैट्स द की. वो अटैच करेंगे, ऑरिक फील्ड को अटैच करेंगे एंड वो निकाला जा सकता है बाय स्पिरिचुअल क्लेंजिंग. So वो जो इंसान जब गुस्सा आता है एंड हम बोलते हैं कि वो आत्मा कर रही है, so the spirit is getting angry and ये बस रिफ्लेक्ट कर रहे हैं यहाँ. हाँ. तो उनके अंदर से अगर वो स्पिरिट बोलेगा कि जाके कूद जाओ यहाँ से, वो कूदेंगे नहीं वहाँ पे. That is not how it happens. अच्छा. ओके. तो आपके इंटरनल मैकेनिक्स भी चल रहे हैं उस टाइम. चल रहे हैं. तो पर्सन कीप्स फाइटिंग. बस उन्होंने ओवर पार किया. Exactly. That's the right word. And that is what, when we were just speaking with Pooja, that you know, she was asking me how do you protect yourself. That is where meditation works. That's why we make ourselves so strong by Mentally. regular meditations, And auric mentally, field. emotionally, and the auric field, that you know, it cannot overpower us. Oh. So that holds true for any person. हम्म. If the person is strong, like you know, spiritually strong, वो overpower आपको नहीं कर सकता. सो बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट बडी, जो एक हॉरर सिनेमा आहे, बऱ्याचदा असे किस्से कानावर येतात की जेव्हा कुठला हॉरर सिनेमा शूट होत असतो तेव्हा बरेचसे किस्से सेटवर घडतात. आय एम प्रिटी शुअर विशालला पण असं काही एक्सपिरियन्स झालं असेल. बट देयर इज वन सिनेमा त्याच्याबद्दल फार बोललं जातं अँड दॅट वॉज द एक्झॉर्सिझम. Yeah. And something very bad happened on the set and like post wrap up. What was So that? actually many also say, apart from multiple other films, ये जो movie था, जो props use किए गए थे, they were said to be real skeletons अच्छा. of human beings In the बाप film? रे. in the movie. खरे skeletons. हाँ. And असली वाले सब, you know, कहाँ से उतारे, and the actors had no idea about it. So this is a saying, but then ये चीज़ें बाकी movie के साथ भी है, but the worst thing that we're talking about that happened was the actors and directors, they all passed away. Movie के release होते गए, I think a day or two के बीच में, एक हफ्ते के अंदर सब खत्म हो गया. But that is एक या not 2 दिन में. 2 दिन में, but that is not all. But within a year or two, everyone who was involved in that movie, they all perished. My God. कोई एक भी नहीं बचा था. But it can be a huge coincidence. मेरे बहुत करियर मैं बहुत जिम्मेदारी है मेरे पे. हमने स्केलेटन नहीं यूज किया तो हम बच गए. हाँ. Scary. But it can be a complete It coincidence. can be also. a coincidence. We don't. But 1-2 days is a big thing. And everybody, आप बोल रहे हैं Yeah. सगळे गेले. Yeah. पिक्चरशी कनेक्टेड जे जे होते सगळे ते सगळे गेले. Everyone. आणि सेट पण जळला होता. सेट में जब शूट चल रही थी तब भी सीन हो रहे थे बिकॉज वेरी ऑब्वियस इफ दे आर यूजिंग समथिंग रियल से सुपरनैचुरल सीरीज, जब सुपरनैचुरल सीरीज चल रही थी दे वर यूजिंग रियल लैटिन मंत्रास जो होते हैं या फिर जो Oh, एक्सोर्सिज्म the की real चीजें mantras. होती हैं, they're pretty real. Like the exorcism का spell used by the Winchester brothers is pretty real. It's in Latin. Okay. And अगर आप उसको बहुत intention से, I'm pretty sure you being actors is so much emotionally involved in it, Absolutely. you're actually spelling it out. So for the director, you're making it for the movie, but for the spiritual world, you're actually invoking them. Calling them. Yeah. So it is ought to happen, and I'm pretty sure आपके movie set में तो होता ही हुआ. हमारे में नहीं हुआ थैंकफुली. But I want to ask one क्या question. एक मिनट रुक. हाँ, मला विचारायचं होतं. एक हुआ था किस्सा. नहीं किधर हुआ अपने पिक्चर में. मैं आपको बताया नहीं था बट एक हुआ था किस्सा. बळीमध्ये बळी shoot बळीमध्ये करताना? जाता. बळीच्या शूटिंगला शूटिंगच्या जस्ट 1-2 दिवस अगोदर. थँक गॉड मैं पिक्चर नहीं करता. सांगितलंच नाही कोणाला. मी तुम्हाला सांगतो काय झालं होतं. तर आपल्या पिक्चरमध्ये एक सीन आहे, त्या 2 मुलं आहेत की एका खिडकीवरनं आतमध्ये जातात. हां बरोबर त्या लोकेशनच्या आतमध्ये जातात. बरोबर. आता त्या लोकेशनवर खूप खिडकी आहेत. तर मी आणि डीओपी आम्ही विचार करतो कुठली खिडकी यूज करायची. तर आम्ही जाऊन एका ठिकाणी उभे राहिलो आणि एका खिडकीवर पॉइंट आउट केलं. Okay. आता त्या खिडकी खूप जाड्या आहेत ना, त्या त्या लाकडाच्या लाकडाच्या मोठ्या आहेत ग. मोठ्या. म्हणजे 5-6 फुटाच्या हो. खिडक्या आहेत त्या. मोठ्या खिडक्या आहेत आणि म्हणजे विड्थ खूप आहे, लाकडाची अशी Heavy फळी आहे. आहे. जुनी लाकडं आहेत ती, जाड पण आहेत त्या खिडक्या. Right. 2 माणसं लागत नाही, 2 हात लागतात खिडकी उघडायला. हा, मग? तर मी त्या खिडकीला पॉइंट आउट केलं आणि जसं खालून? पॉइंट आउट केलं खालून? खालून ती खिडकी वर होती, सेकंड फ्लोअर होती. पॉइंट आउट केलं आणि ती खिडकी अशी उघडली आणि काही वारा नाही, काही नाही.
मी बघत होतो सगळीकडे की अच्छा काही कुठली दुसरी आतून कुठली आवाज. उघडते का काही नाही. आतून. मला पण असंच वाटलं पण ठीक आहे असेल काहीतरी जाऊ दे. हा, मग हे एक झालं. मग आम्ही त्याच दिवशी 5 मिनिटानंतर दुसऱ्या एका ठिकाणी गेलो. तिकडे पण खूप खिडकी आहेत त्याच लोकेशनमध्ये. ते पण खूप खिडकी आहे आणि विचार ही ती नाही आपण ही पण ट्राय करू शकतो असं मी पॉईंट आउट केलं आणि ती खिडकी पण उघडली. आणि मी राजांना सांगितलं आपल्या डीओपी सांगितलं की हे बघ आपलं वेलकम होत आहे आणि आपलं शूट आता खूप छान जाणार आहे कारण आपल्याला वेलकम करतात ते लोक. काही घाबरायची काही गरज नाही. आणि तुला शूटिंग करताना माहिती होतं की असं झालंय? हो मला माहिती आहे. काहीच बोललाच नाही आम्हाला. कशाला काय म्हणजे बरं झालं नाही बोलला. पण दोनदा मला नाही वाटत कोइन्सिडन्स असू शकतो. नाही प्रश्नच नाही. नाही, प्रश्नच नाही, नाही. ते जिथे आपण शूट केलंय हा. ती वास्तू पण अनयुजच होती. हो हो बरेच ऍक्च्युली वर्ष. अनयुज हा हो. बरेच वर्ष 40-50 वर्ष ती न वापरलेली वास्तू. हो. मला वाटतं ह्यांनी जाऊन तिकडे सगळी जळमट काढण्यापासून सगळं ते आपण हो, केलं. correct. हो, हो. पण तुझ्या 2 खिडक्या दाखवल्यास हम्म. तिथे शूट केला आपण त्याच 2 खिडक्या एका खिडकीवर शूट केलं. आपण जाऊन आलोय तिकडे समजून झालं. तेच म्हटलं म्हणून मी इतकं कॉन्फिडेंटली म्हणलं की नाही बळीमध्ये काय नाही घडलं. तो अचानक हळूच म्हणला नाही एक हुआ आहे सर. म्हणून मी असं झालं की ते काय कारण आम्ही एक्सटेन्सिव्हली शूट केलं आपण त्या आणि आम्ही कोणालाच नाही सांगितलं कारण लोकांनी घाबरावं नाही पूर्ण सेटमध्ये. बाकी क्रू मेंबर्स तुम्ही तर आहोत पण बाकी क्रू मेंबर्स कोणी नाही घाबरावं म्हणून कोणालाही सांगितलं नाही. मी आणि राजन आणि रोहित गपचूप जाऊ दे आता So, आपण shoot हमारे करूया. सेट पे भी हो गया और आपको एक और किस्सा मिल गया. तो ये हो सकता है ना मतलब Yes, yes. ये जो मैं बोल रहा हूँ वो हुआ हो सकता है Very right? true. ये तो possible Because I है. could there was no wind there was nothing हम्म. and it just both the windows opened when I pointed you know so it was very surreal for me also. I also got scared to be very frank with you but then now after so many things I'm like okay now we are being welcomed not Correct. to worry let's just keep going. इवन कॉन्जरी के सेट पे भी द एक्ट्रेस हु प्लेज लॉरेन वॉरेन हम्म. वो शूट खत्म करके घर गई तो शी हैड 3 स्क्रैच मार्क्स नियर हर काफ Oh. एरिया which she never had and that day they had this position wala scene that they were shooting for and even that when what they were using during the exorcism it's all real, it's all in the Bible. Yeah. It's all acting, so it's very real whatever you people are doing. While you are acting कर रहे हो but then the involvement हम्म. in there is pretty much real. बट व्हॉट यू थिंक अबाउट की जास्त हॉरर सिनेमे का बनत नसतील आपल्याकडे किंवा का त्याच्याबद्दल म्हणजे आता मी आपण एक आता नुसतं बोलतोय तर लोक इतकं वेड्यासारखे रिॲक्ट करतात कधी येतोय कधी येतोय Correct, आणा. correct. कारण 2 हॉरर सिनेमांच्या मध्ये इतकी गॅप पडते हो. तर हा ट्रेंड काय आहे आपल्याकडे आणि तो कसा बदलेल असं तुला वाटतं? माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपल्याकडे ऑडियन्स खूप आहे हॉररची आहे खूप आहे मेजर ऑडियन्स आहे आपल्याकडे आणि त्याचं प्रूफ आहे आपल्याकडे कारण जेव्हा कोण हॉलिवूड फिल्म इथे रिलीज होते तेव्हा खूप लोक जाऊन बघतात. इट्स ऑलवेज अ हाऊसफुल. म्हणजे कॉन्जरिंग सारखी फिल्मने 25-30 करोडचा बिझनेस केला इंडियामध्ये. आणि इव्हन आपले सिरियल्स जे आपले हॉररचे सिरियल्स जेव्हा येतात तेव्हा ते सगळे TRP त्यांची हायच असते नेहमी. हम्म. कधी एकही हॉरर म्हणजे चांगलं हॉरर जर केलं असेल आणि ते फ्लॉप केलं असं आपल्याकडे क्वचित होतं म्हणजे होत नाही असं. हम्म. पण आपण कुठेतरी एका फॉर्म्युलामध्ये अडकलो आहोत. आपल्या प्रोड्युसर्सना किंवा आपल्या यांना सगळ्यांना वाटतं की आपण थोडंसं कॉमेडी टाकलं तर काय चांगलं तर मग लोक येतील बघायला किंवा गाणी आणि रोमॅन्स टाकलं तर लोक येतील बघायला. त्या फॉर्म्युलामध्ये आपण खूप वर्ष झाली अडकलो आहोत. आता जेव्हा सर तुम्ही अग्री केलं जेव्हा कार्तिक अर्जुन या लोकांनी अग्री केलं जेव्हा पूजा आली आणि आपण सगळं एका बिलीफवर आपण ही स्टोरी एक्सेप्ट केली की नाही आपण काहीतरी वेगळं करायचं अँड आणि तेव्हा हा सिनेमा बनला. जर खूप लोक अशी प्रयत्न करत राहिली तर मग तो सिनारिओ चेंज होईल. Correct. सो इट नीड्स अ सर्टन बिलीफ इन द जॉनर की नाही काहीतरी आणि कन्सिस्टन्सी. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की पहिली मराठी फिल्म असणार आहे पहिली मराठी फिल्म जी Amazon ओरिजिनल म्हणून प्रदर्शित होणार आहे. Yes. आणि Amazonनी आउटराईट हा सिनेमा आपल्याकडनं विकत घेऊन Amazon ओरिजिनल्स कारण ह्या टॅगला या ब्रँडिंगला खूप मान आहे खूप महत्त्व आहे व्यावसायिक जगतामध्ये सुद्धा. आणि माझ्या माहितीचा मराठीतला पहिला सिनेमा असणार आहे ज्याला Amazon ओरिजिनल्सचं ब्रँडिंग मिळालं. सो 9 डिसेंबरला बळी येतोय तुम्हाला भेटायला. आम्ही खूप मेहनत करून खूप प्रेमाने विशालने खूप फोकस्ड राहून हा सिनेमा बनवला आहे. संपूर्ण टेक्निकल क्रूनी खूप मेहनत केली आहे उत्तम काम केलं आहे. जीसीएमसीने याची उत्तम निर्मिती केली आहे. पूजा जी ऑलरेडी लपाछपीच्या सक्सेसचं गुडविल घेऊन सिनेमात आली. मी तो पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय करतोय. खूप उत्तम गोष्ट आणि ॲट द बेस ऑफ इट मला असं वाटतं की खूप नातेसंबंधांची गोष्ट आहे. ॲट द बेस ऑफ इट जसं मगाशी खूप चांगला आपल्या मैत्रिणीने एक मुद्दा मांडला की जसे आपण आहोत तसे ती स्पिरिट्स आहेत. चांगले पण आहेत वाईट पण आहेत. दे आर नॉट ब्लॅक अँड व्हाईट दे आर ग्रे. जसे आपण
काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, मूडप्रमाणे वेगवेगळं वागू शकतो, तसं ते वेगळं वेगळं वागतात, रिॲक्ट होऊ शकतात. आणि तशी अत्यंत इमोशनल अशी फिल्म आहे बॉय, फादर सन स्टोरी. अँड वी आर व्हेरी व्हेरी एक्सायटेड, पार्टनर विथ ॲमेझॉन. आणि 9 डिसेंबरला चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा चित्रपट जास्तीत जास्त संख्येने बघा आणि लोकांना, तुम्हाला जर आवडला, जर तुम्हाला आवडणार आहे अशी मला खात्री आहे, तर हा चित्रपट पोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून जसं विशाल म्हणला की या जॉनरलाही महत्त्व मिळेल आणि अजून चांगले चांगले हॉरर सिनेमे आपल्या भेटीला येऊ शकतील. आणि मला असं विचारायचं होतं की हे जे आपण आपण जे म्हणतो किंवा डिमन्स किंवा स्पिरिट, काय करा चालू इंटरव्ह्यू होता ना यार. आपण इंटरव्ह्यू चालू करू का? बाहेर लोक वाट बघतात, कोण नाही इकडे, काही कोणाशी बोलताय तुम्ही? अरे हो नाही, बाहेर लोक आली आहेत इंटरव्ह्यू. बोलतोय नाही कोण नाही इकडे.